आदित्य ठाकरेंनी ठाणे दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आणि घणाघाती टीका केली होती। आदित्य ठाकरेंच्या या टीकेचा भाजप नेते आशिष शेलारांनी समाचार घेतला। आशिष शेलारांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला। वरळीतील जनता आज सुद्धा आमदार कुठे हरवले याचा शोध घेतायत असा खोचक टोला शेलारांनी लगावला। हिम्मत असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि आमच्या समोर वरळीत या असं आव्हान देखील आशिष शेलारांनी दिलं। बघूया आशिष शेलार यांचं ट्विट। ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आमदार श्री आदित्य ठाकरे करतायत त्या वरळीतील झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प 20 वर्षांहून अधिक काळ रखडलेत। तुमच्या काळात एकही वीट रचली गेली नाही। वरळी गावठाण कोळीवाड्यातील जनतेचे कोरोना काळात अतोनात हाल झाले हे दुनियेनं पाहिलं। कोस्टल रोडच्या खांबांमुळे वरळीच्या कोळी बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला। ते टाहो फोडत होते तेव्हा पालकमंत्री असताना तर कोळी बांधवांना भेटायला सुद्धा तुमच्याकडे वेळ नव्हता। वरळीच्या बीडीडी चाळीतील व्यावसायिक गाळे आणि रहिवाशांना पुनर्विकसित घरं देणं तुम्हाला जमलं नाही। त्यात जमेल तेवढा खोडाच घातलात। कोस्टल रोड तर तुमच्या काळात न्यायालयातच अडकला। पोलीस वसाहतीतील पोलिसांना तुम्ही घरं देऊ शकला नाही। वरळीतील जनता आज सुद्धा शोध घेतेय आमदार कुठे हरवलेत। वरळीतून आता निवडून येणं शक्य नसल्याने ठाण्यात जाऊन तोंडाच्या वाफा घालवणं सुरू आहे का? रंगरंगोटीच्या नावाखाली वरळीतील 4-2 भिंतींना चुना लावून अशा प्रकारे वरळीतून पळ काढताय। मी तुम्हाला थेट आव्हान देतो, हिम्मत असेल तर द्या राजीनामा आणि या वरळीत आमच्या समोर। दरम्यान काल आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती, त्यांना आव्हान दिलं होतं। या टीकेला आता मंत्री केसरकरांनी उत्तर दिलं। एक गोष्ट अशी आहे की आदित्य ठाकरे स्वतः काय बोलतात याला आता धरबंद राहिलेला नाहीये। आपल्या वयाला शोभेचं बोलावं, ज्याला आपल्याला आयुष्यामध्ये संधी मिळाली त्याला काम करून दाखवावं। मंत्री झाले 7 वेळा सुद्धा मुख्यालयामध्ये गेले नाहीत। यांना शोधायला लागायचं कुठे आहेत ते, आणि त्याच्यासाठी मंत्रीपद नसतं। तुमच्यासारखं पॅलेस पॉलिटिक्स करून मुख्यमंत्रीपद स्वीकारायचं नसतं आणि मंत्रीपदही स्वीकारायचं नसतं। तुमचा जन्म हा राजवाड्यामध्ये बसून आदेश देण्यासाठी झालेला आहे। तुम्ही त्यासाठी योग्य होता आणि ते तुम्ही केलं नाही, म्हणून तुमच्यावर आज ही पाळी आली। एक छोटासा ब्रेक घेऊ। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये अजून काही बातम्यांचा पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।